गजानन महाराजांची पालखी, तशा सगळ्या सद्गुरूंच्या पालखी फिरत असतात. गजानन महाराजांच्याकडून पंढरपूरला सुद्धा पालखी जाते आषाढीच्या वेळेला. पालखीचा एकच विशेष लक्षात ठेवूया, जास्त आपण विस्तारात जाणार नाही आहोत आणि फक्त गजानन महाराजांची जी शेजारती आहे त्याच्यावर विचार करणार आहोत. पालखीत एक महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे कुठलीही भेद उरत नाही. समजा 4 असे खांदे त्याच्यावर उचलणारी पालखी असेल तर मी विचार करत नाही बाकीचे 3 खांदे कोणत्या जातीचे आहेत, श्रीमंताचे आहेत का, ते दिसणारी व्यक्ती सुंदर आहे का कुरूप आहे, गोरी आहे का काळी आहे, कुठलाही भेद नाही. पण रामकृष्णांचं एक वाक्य कायम लक्षात ठेवायचं, समाजातील जर सर्व भेद घालवायचे असतील तर ते आध्यात्मिक मार्गानंच जातील. आता कुंभमेळा आहे लक्षात ठेवा, ते जगातून सगळे लोक येत आहेत किंवा कुठले भेद आहेत तिथे सांगा, भेद नाहीच आहेत. आणि लोकांना जरी वाटत असेल तरी सगळ्यांचं स्वागत आहे तिथे. पण जे गंगेला पवित्र मानत नाहीत, गंगेला भ्रष्ट करणं हा धर्म समजतात, असे जे विकृत मनोवृत्तीचे लोक आहेत त्यांनी येऊ नये असं सांगितलेलं आहे आणि तो अधिकार आहे आपल्याला सांगायचा. पण या कितीतरी निरनिराळ्या सर्व धर्मांचे लोक, सर्व पंथांचे लोक कुंभमेळ्याला येत आहेत. हा तर महाकुंभ आहे. पंढरपूरची यात्रा, आत्ता सांगितल्याप्रमाणे दिंडी, पालखी, वारी, या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यात कुठेही भेद नाही आहे. मग त्याला तुम्ही वारकरी संप्रदाय म्हणा, वैष्णव संप्रदाय आणि शंकराचा संप्रदाय शैव जरी असला तरी महाशिवरात्रीला ते येणारच आहे ना. महाशिवरात्रीला जिथे जिथे प्रवाह आहेत वाहणारे तिथे अक्षरशः लाखो करोडो लोक स्नान करतात. अमावस्या असेल, सोमवती अमावस्या असेल, तर शंकराची जी निरनिराळी ठिकाणं आहेत ज्याला आपण ज्योतिर्लिंग म्हणतो किंवा कुठलंही स्थान, तिथे स्नान केलं जातं. होली डिप. आता हा भावाचा प्रश्न आहे. महाराजांच्या चरित्रातला एक प्रसंग सांगतो तुम्हाला. शांताश्रम नावाचे स्वामी आहेत बनारसला, म्हणजे काशीला म्हणा. ते म्हणतात की नाम घेतात, ठीक आहे, पण त्या काशीच्या गंगेत स्नान केल्याने असं काय आपण पवित्र होतो. महाराज म्हणाले ठीक आहे, आपण एक कृतीच करूया, की एक नाटक करूया. म्हणून शांताश्रम स्वामी त्यांचे हात वगैरे असे बांधले, जसे महारोग्याचे बांधले जातात, कुष्ठरोग्याची ज्याला लेप्रसी म्हणतात बांधले जातात. आणि महाराज सांगायला लागले की हा माझा भाऊ आहे, त्याला हा रोग झालेला आहे, तुम्ही गंगेत स्नान करा आणि त्याला मिठी मारा. मिठी मारल्यानंतर त्याचा रोग जाईल, पण तो रोग तुम्हाला येऊ शकतो. पण तुम्ही पुन्हा गंगेत हे डीप घ्या, म्हणजे बुडी मारा, तुमचाही रोग निघून जाईल. सगळेजण विचार काय करतात की समजा मी त्यांना मिठी मारली आणि त्यांचा रोग गेला आणि मला आलेला रोग गेला नाही तर. कुणाचाच तसा विश्वास नव्हता. खूप लोक आले, महाराजांनी सगळ्यांना सांगितलं, पण कोणीही ती हल्ली म्हणतो ना जोखीम किंवा रिस्क घ्यायला तयार नाही. अशा वेळेला एक साधा शेतकरी वगैरे आलेला आहे, त्यानेही महाराज तेच म्हणाले, बाबा गंगेत स्नान कर आणि ह्याला तू मिठी मार, याचा हा रोग जाईल, खूप त्रास होतोय त्याला, आणि नंतर तुला तो रोग येईल, पण तू गंगेत स्नान कर आणि तुझा तो रोग जाईल. गंगेच्या स्नानाचं पुण्य काय त्याचं महाराजांनी एक घडवलेलं दर्शन आहे. तो म्हणाला काही हरकत नाही. महाराज म्हणाले बघ हा, ह्याचा रोग जाईल आणि तुझा रोग समजा गेला नाही. तो म्हणतो काही हरकत नाही. त्यांनी विचार साधा केलेला आहे की जर गंगेत स्नान करण्याने याचा रोग जातो, मला येतो, तर माझा रोग नक्कीच गेला पाहिजे गंगेत स्नान केल्याने. गंगेत स्नान करताना काही गोष्टी सोडायच्या असतात, आणि कुठल्या गोष्टी सोडायच्या की ज्याचा मला आणि माझ्यामुळे इतरांना त्रास होतो. एक अत्यंत कॉमन गोष्ट म्हणजे क्रोध, राग. अनेक जण गंगेला राग सोडतात आणि नंतर पाण्याच्या बाहेर आल्यापासून रागवायला लागतात. आता पवित्र राग असतो तो, लक्षात ठेवा, हा पवित्र राग आहे, तसा जात नाही.
काही जण म्हणतात माझा वैयक्तिक शत्रू जर कोण असेल तर आळस. खरं म्हणजे आळस सोडल्यानंतर, बाहेर आल्यानंतर खरंच माझा आळस गेला पाहिजे. हे कोण सांगणार आहे कोणाला? विचार करा तुम्ही. हे मीच मला सांगणार आहे, हे बुद्धीच बुद्धीला सांगणार आहे, किंवा बुद्धीच्या पलीकडे जे आपण चित्त मानतो की ज्याचं कार्य चिंतन करणं आहे, त्या चिंतनातून म्हणजे मेडिटेशन, कॉन्टिम्प्लेशन म्हणजे विचार करा, खोल जाऊन विचार करा, तरच तुम्हाला या गोष्टींचा अल्लाह होणार आहे. सोडलं म्हणजे वर सोडलं. महाराजांनी एक उदाहरण दिलेलं आहे की वारकरी हे माळकरीसुद्धा असतात. कारण माळ घातली गळ्यात आणि पंढरीला तुम्ही जाऊन सांगितलं पांडुरंगा आता मी तुझा झालो, की मी झालो वारकरी. वारी करायला पाहिजे या गोष्टी खऱ्या आहेत, परंतु काही पथ्य पाळायला पाहिजेत ना. तुकारामाने सांगितलंय भक्ती सगळ्यांना सोपी वाटते, परंतु जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्ये सांभाळावी. मात्रा म्हणजे औषध. आपण सूतशेखर मात्रा वगैरे म्हणतो ना, आयुर्वेदात औषधं असतात ते. विठ्ठल मात्रा, ज्यांनी विठ्ठलाचं औषध घ्यायचं ठरवलं आहे त्यांनी पथ्य पाळलं पाहिजे. आता साधं पथ्य आहे. काय पथ्य? की ज्या तोंडातून तू नाम घेतोस ते तोंड स्वच्छ राखलं पाहिजे, शक्यतो शुद्ध राखलं पाहिजे. स्वच्छ राखायला बाहेरून बऱ्याच गोष्टी आहेत, शुद्ध आतून आहे. लक्षात ठेवा, ज्याला शुद्धी म्हणतो, प्युरिटी आणि वर सँक्टिटी, ही आतून येणारी गोष्ट आहे. हे धुवायला काय हा साबण तो साबण हा डिटर्जंट मी वाटेल ते वापरेन. बाहेरून तोंड स्वच्छ करायला, आतून तोंड स्वच्छ करायला पाहिजे. म्हणजे साध्या 3-4 गोष्टी लक्षात ठेवूया ना. एक म्हणजे कमी बोलायचं, म्हणजे नाम घेताना शक्ती जी वाणीची आहे ती नामासाठी वापरली जाते. हळू बोलायचं, दुसऱ्याचं मन दुखावणार नाही अशा पद्धतीने बोलायचं. बोलताना शक्यतो कठोर शब्द नकोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असत्य खोटं तर बोलायचंच नाही. हे सुद्धा झालं. त्याच्यामध्ये एक स्टेज आहे, गुटखा नाही, पान तंबाखू नाही, सिगरेट बिडी नाही आणि दारू नाही. आणखीन एक गोष्ट राहिली जी वारकरी पाळतात, की शाकाहार, संपूर्ण शाकाहार. आता तुकोबा म्हणतात की नाम घेता ग्रासोग्रासी तुम्ही काही खाल्लं तरीसुद्धा चालेल, पण आतूनच प्रेरणा होते. म्हणून एक वारकरी ज्यावेळेला जातो, स्नान करतो चंद्रभागेत, आळंदीला गेला तर इंद्रायणीत, आणि तिथे सांगतो की मी आता पांडुरंगा तुझा झालो. आणि पांडुरंगा तुझा झालो हा इतका खरं म्हणतो की ज्यावेळेला तो 2-3 महिने चालत निघालेला असतो पंढरपूरच्या यात्रेला, आषाढी एकादशीला, तो परत येतो. गावाच्या सीमेवर आल्यानंतर सांगितलं की तुझा तो नवरा आलेला आहे किंवा तुमचे वडील आलेले आहेत. सगळ्यांना आनंद होतो. त्यांनी सगळी तयारी करून ठेवलेली आहे. म्हणजे त्याच्या स्वागताची तयारी वगैरे सोडा, पण त्याला आवडतो तो मांसाहार. त्याच्या मित्रांनी त्याला आवडते ती संध्याकाळी जी कंट्री लिकर म्हणतात, काही दारू घेऊन ठेवलेली आहे. संध्याकाळी पार्टीची वगैरे सगळी तयारी केलेली आहे. आणि हा घरात पाय ठेवतानाच सांगतो की मी हे सगळं सोडलेलं आहे, कारण मी आता माळकरी झालेलो आहे, वारकरी झालेलो आहे. आपण मागे बघितलं होतं की वारकरी आणि वारीकरी याच्यात फरक आहे. वारी करतो आषाढी कार्तिकी भक्तजन येते, आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी. लोक म्हणतात आमच्या घरात इतक्या पिढ्या वारी आहे. चांगलीच गोष्ट आहे, पण इतक्या पिढ्या जर वारी आहे तर तुझ्यात काहीतरी बदल झालेला लोकांना दिसला पाहिजे. इतरांपेक्षा तुझं बोलणं सौम्य असलं पाहिजे, तुझं वागणं स्वच्छ असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत. आता इतकी पिढ्या आमच्या घरात वारी आहे किंवा मी स्वतः इतके वर्ष वारीला जातो, अहंकार निर्माण होतो का? आता गोव्यातून अनेक ठिकाणाहून शेकडो लोक चालत पंढरपूरला जातात. अगदी चांगली गोष्ट आहे. परत आल्यानंतर ही माझी 11वी वेळ, ही माझी 7वी वेळ. अहंकाराचा नवीन बिंदू, एक नवीन पॉईंट तयार होतो की काय, हा विचार करायला पाहिजे. अहंकाराचं विसर्जन करण्यासाठी जायचं का अहंकार घट्ट करण्यासाठी जायचं, हा एक महत्त्वाचा विचार आहे. आणि त्यामुळे ही जी पालखी आहे त्या पालखीचा एक संदेश आहे की आपण एकत्रपणे उपासना करूया.
संगच्छध्वम संवदध्वम संवो मनासी जानताम. हे शेवटचं सूक्त आहे ऋग्वेदातलं. त्याचं नाव असं आहे प्रज्ञान सूक्त. ज्ञान आपल्याला माहीत आहे, विज्ञान आपल्याला माहीत आहे, हे प्रज्ञान आहे, लक्षात ठेवा. याच्यात प्रबोध आहे. प्रबोध म्हणजे चांगला मी स्वतःला करून घेतलेला बोध. तसा दासबोध, मनोबोध, तसा बुद्धांनी जो केला तो प्रबोध, प्रबुद्ध आपण शब्द वापरतो, हा झाला पाहिजे. म्हणून जो खऱ्या अर्थाने अहंकारावर, आळसावर, राग म्हणजे क्रोधावर, कशावर तरी वार करतो आणि परत येतो, तो वारकरी आहे. वार केला पाहिजे. तलवारीचा वार असतो ना, शस्त्राचा वार असतो, तो वार केला पाहिजे. दुसऱ्यावर करणं सोपं आहे हो, स्वतःवर केलं पाहिजे. आणि स्वतःवर वार करायचं म्हणजे काही डोकं उडवायचं का नाही. महाराज हेच सांगत होते की मी गेल्यानंतर म्हणजे देह ठेवल्यानंतर 12 वर्षांनी सूक्ष्म रूपात येणार आहे, कारण इथून पुढचे शत्रू सूक्ष्म असणार आहे. हा राग, क्रोध, काम हे सगळे सूक्ष्म शत्रू आहेत. क्रोध दिसतो कुठे, त्याचा आविष्कार दिसतो, रागवलेली व्यक्ती दिसते, ज्याच्यावर राग आलेला आहे ती व्यक्ती दिसते, राग नाही दिसत, लोभ नाही दिसत, काम दिसत नाही आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. म्हणून यांना एकच सूक्ष्म असं जे या रोगांना किंवा यांना निरनिराळ्या प्रकारचे दोष आहेत मारण्यासाठी नाम हेच ते साधन आहे. महादोषांचे गिरीवर रामनामे नासती म्हणतो, तो हा अर्थ आहे. हे 2 गुरुबंधू, मला एकाने प्रश्न विचारला, या दोघांचे गुरु आहेत का? म्हणलं हो ना. परब्रह्म सद्गुरू आपण म्हणतो ना, ते परब्रह्म हेच त्यांचे गुरु आहेत. खरं बघितलं तर परब्रह्मापेक्षा हे साक्षात परब्रह्म आहे. परब्रह्म दिसत नाही, फक्त असतं. परब्रह्म निष्कल, कल म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारची उपाधी नाही आहे, रंग वजन वगैरे काही नाही. पण यांना रंग आहे, यांना वजन आहे, यांना गुण आहेत निरनिराळ्या प्रकारचे. म्हणून उपाधी असताना सुद्धा निरुपाधिक अस्तित्व, त्याला संत म्हणायचं. यांना कुठलीही उपाधी नव्हती. आता आपण संध्याकाळी रात्री 9:30ला आरती, शेजारती हा आपला विषय आहे, त्या विषयाकडे वळूया. आम्ही पहिल्यांदा तुम्हाला ऐकवणार होतो आरती, पण एक प्रोटोकॉल असतो. इथे जे काही गजानन महाराजांची अनुगृहीत मंडळी असतील, शेगावला नियमित जाणारी मंडळी असतील, या पालखीबरोबर आलेली मंडळी असतील, त्यांना कदाचित हे विचित्र वाटेल की आमची आरती अजून शेजारती आहे ती, त्याच्या आधी आरती कशाला. म्हणून आरती मी वाचणार आहे, आपल्याला ते दिलेलं आहे, आपल्या प्रत्येकासमोर आहे कागद. आणि हा एक प्रकारचा अभ्यास आहे. शेजारती, काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत जे निरनिराळे उपचार केले जातात ते आपण आपल्याला करतो, तेच उपचार आहेत ना. आपण उठवतो एकमेकाला, आपल्या बाळाला तरी उठवतोच शाळेत जाण्यासाठी. काकड आरती आहे, भूपाळी आहे, आणि रात्री झोपवतो आपण, ज्याला अंगाई म्हणतो, त्याला इथे शेजारती म्हणलेलं आहे. शेज म्हणजे बिछाना, दोनदा आलाय शब्द, म्हणून मी तुम्हाला आधी सांगतो. आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता. आता मी का सांगितलं तुम्हाला, एक वर्णन आहे ग्रंथ, ज्याला विजय ग्रंथ म्हणतात. मी आता तुम्हाला गजानन महाराजांची दिनचर्या सांगतो, बरोबर. आणि नंतर म्हणतात की त्यांचा एक नियमच नव्हता, केव्हाही उठतील, झोपलं तर 3 दिवस झोपून राहतील, नाही तर जागतील. मग त्यांची दिनचर्या सांगता येत नाही, पण आम्ही 9:30ला त्यांची शेजारती करून त्यांना झोपवणार आहोत. हा भाव आहे. मी माझ्या गजानन महाराजांना सगुणात आणलेलं आहे. त्यांची मूर्ती, त्यांचे चित्र, त्यांचे ग्रंथ, त्यांची उपासना, त्यांची स्तोत्र, त्यांचा मंत्र, हे सगळं तयार केलं. आणि म्हणून मी एक ठरवलं की या वेळेला मी त्यांना सांगणार की आता तुम्ही सुखे शयन करा, एकांतात पहुडा. पहुडा म्हणजे शांतपणे पडा एकांतात. दिवसभर तुम्ही लोकांतात होतात, लोकांच्या बरोबर होते, लोक तुमच्या बरोबर होते, पण आता मीच तुमचा निरोप घेतो. आणि फार पुढची ओळ तर फारच महत्त्वाची आहे की आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता, निद्रा करा अवधूता, चिन्मय सुखधामी जाऊनी पहुडा एकांता. हे चिन्मय सुखधाम म्हणजे गाढ निद्रा, योग निद्रा. हे धाम म्हणजे शेगाव वगैरे नाही, पंढरपूर वगैरे असं नाही आहे धाम. तुम्ही जाताय तर कुठल्या धामात जाताय, धाम म्हणजे घर.
धाम म्हणजे एपिडेमिक समजू नका जे आली होती ते. धाम म्हणजे घर, परमधाम, परमघर की जिथून परत यायचं नसतं असं ते. मग इथे काय आहे, चिन्मय सुखधामी जाऊनी पहुडा एकांता. चिन्मय म्हणजे चैतन्यमय, सद्गुरूंचं सगळं चैतन्यमय असतं. म्हणून तुमच्या जीवनात चैतन्य आणायचं असेल तर प्रत्येक कृतीत सद्गुरू मिसळा. साधी गोष्ट आहे. जसं आपण म्हणतो ना, मीठ मिसळलं तर खारट होतं, साखर मिसळली तर गोड होतं, सद्गुरू मिसळले तर आनंद, चैतन्य, शक्ती. हे लक्षात ठेवा. याच्याशिवाय शब्दच नाहीत सद्गुरू. म्हणजे प्रत्येक कृतीत जर सद्गुरू मिसळले, पुढे व्यवहारिसिटे दुसऱ्या अर्थीत आहे, पण एक लक्षात ठेवा, प्रत्येक कृतीत सकाळी उठलो पहिलं सद्गुरूंचं नाम, सद्गुरूंचं दर्शन. अशाच ठिकाणी सद्गुरूंचा आपण प्रतिमा फोटो ठेवावा की उठल्यानंतर पहिल्यांदा सद्गुरूच दिसते. हे करून बघण्यासारखं आहे. म्हणून काय सांगितलेलं आहे की आता स्वामी, आता म्हणल्यानंतर आपण बघितलं आहे आधी काहीतरी असलं पाहिजे ना, की दिवसभर स्वामी आमच्याबरोबर होतात. देहात असताना तर होतेच, पण आता नाहीत कोणी सांगितलं. सतत आपण महाराज महाराज म्हणत असतो. ते महाराज म्हणल्यानंतर गजानन महाराज असतील किंवा गोंदवलेकर महाराज असतील, महाराज महाराज महाराज, महाराजांनी केलं, महाराजांच्या मनात आहे, हे सगळं माझं चाललं आहे, ते महाराज चालवत आहेत, हा जो भाव आहे ना, आता तुम्ही जरा एकांतात जा, शांत व्हा. म्हणून सुखे निद्रा घ्या, चिन्मय सुखधामी जाऊनी पहुडा एकांता. हे एकांताची महाराजांनी फार सुंदर व्याख्या केलेली आहे. आपल्याला वाटतं की त्या जागी तुम्ही जा, काय एकांत असतो. आपल्याला एकांत म्हणजे काय म्हणतो, तिथे गोंगाट नाही आहे, तिथे दुसरे लोक नाहीत आणि असले तरी ते शांत आहेत, असा एकांत. आपण कुठेतरी शब्द, ध्वनी, गोंगाट याचा ॲब्सेन्स म्हणजे एकांत. हा तसं नाही, एकाचाही अंत तो एकांत. आता लक्षात घ्या, महाराज म्हणतात एकाचाही अंत. हा एक कोण आहे, मज विण तू मज दे रे राम, पावन भिक्षा दे रे राम. आपण म्हणतो ना, मज विण तू मज दे रे राम, म्हणजे आपण जर म्हणायचंच असेल तर आय मायनस मी, माय माइन. मी जो आहे मी, त्यातून मला, माझं, माझ्यासाठी, माझ्याकडून, माझ्यापासून, माझंच, माझ्यात आणि मीच हे काढून घ्या. मायनस, मी मायनस हे सगळं. आपले सगळे व्यवहार मी म्हणत, मी तर म्हणतोच, पण मला, माझ्यासाठी, माझ्याकडून हे वापरतो ना शब्द. मज विण तू मज, शुद्ध मी मला पाहिजे, तू दे. इथे तेच सांगितले, एकांत म्हणजे शुद्ध मी. आणि झोप आहे ना, ते खरंच सांगते एक रसायन आहे, संजीवनी देणारं रसायन आहे. जी झोप आपल्याला अवघड झालेली आहे, पडल्या पडल्या झोपणारी मंडळी आहेत, भाग्यवान. पण एरवी आपली झोपसुद्धा मेडिकेटेड स्लीप झालेली आहे, गोळ्या घेऊन झोपतो. किंवा काही जण म्हणतात की परवाच झालं की 3 वाजता मला जाग येते आणि नंतर मी वासे मोजत बसतो. म्हणलं तुमच्या घराला वासे? हल्ली सीलिंग आहे ना, वासे म्हणजे पूर्वीच्या घराला असायचे ते. नाही तेच ते म्हणजे सीलिंग मोजणार कसं तुम्ही, सीलिंगचं डायमेन्शन मोजणार, त्याच्यापेक्षा नाम मोजत घ्या ना तुम्ही. ते सोपं नाही आहे का? श्रीराम जयराम मागे तुम्हाला सांगितलं होतं की लहान मुलांना झोप येत नाही. विशेष लहान मुलं म्हणजे अगदी लहान नाही, शाळेतली 5वी 6वीतलं मूल म्हणतो आई मला झोप येत नाही. त्यावेळेला आई त्याला निरनिराळ्या गोष्टी सांगते. काही खुर्च्या ॲड करायच्या असतील तर जरा करा लोक. ती त्याला सांगते मेंढ्यांचा एक मोठा कळप आलेला आहे, कळप, आणि तू काय कर, 1 मेंढी 2 मेंढी 3 मेंढी 4 मेंढी मोजत बस. किती मेंढ्या मोजू, झोप येतो पण सोपं आहे. आणि नंतर 2 भाऊ झोपतात आणि सकाळी उठल्यानंतर सांगतात तू किती मोजल्यास, तू किती मोजल्यास. हा एक सायकोलॉजिकल, हा मानसशास्त्रीय प्रयोग आहे, पण अगदी महत्त्वाचा आहे. तुम्हाला एक लक्षात आलं असेल की एक राजा होता, अरेबियन नाईट्सची कथा आहे. राजा होता आणि तो म्हणायचा की त्यांनी अनेक राणे केल्या, सगळ्यांना तुरुंगात टाकलं. त्याची साधी अपेक्षा होती, मला झोप आली पाहिजे. गाणं म्हणा, नृत्य करा, गोष्ट सांगा. सगळ्यांनी गोष्टी सांगितल्या, पण गोष्टी संपल्या.
झोप काही त्याला यायची नाही आणि तो त्याही राणीला टाकायचा. शेवटी एक राणी येते जी हुशार आहे, लग्न करून येते. तर म्हणले मी तुम्हाला गोष्ट सांगते, आणि गोष्ट सांगते म्हटल्यानंतर एक मोठे असे कोठार आहे धान्याने भरलेलं. एक चिमणी आली, एक दाणा घेतला, उडून गेली. आणखीन एक चिमणी आली, एक दाणा घेतला, उडून गेली. आणखीन एक चिमणी आली, एक दाणाला, उडून गेली. आणखीन एक चिमणी आली. त्याला झोप येई तोपर्यंत हिच्या चिमण्या संपणार नाही आणि तो दाणा संपणार नाही आहे. शेवटी तो म्हणतो की आता मला झोप आलेली आहे. ती म्हणाली झोपा तुम्ही, माझ्या चिमण्याही संपलेल्या आहेत आणि माझे दाणेही संपलेले आहेत. ही गंमत आहे. पण असं असतं की झोप येण्यासाठी स्वतःला जी सूचना दिलेली असते. बऱ्याच वेळेला अत्यंत बोरिंग अशी जर गोष्ट केली तर आपण म्हणतो कंटाळा. आपल्याला शिक्षक काही असतात ना की ज्यांचे लेक्चरला हमखास झोप येते. आम्ही लोकांना सांगतो की नाम हे एक उपयोग तरी नामाचा मान्य कराय. महाराजांचं वाक्य आहे. ते म्हणाले नाम घ्यायला लागलं की झोप येते. अरे गोळीशिवाय झोप येणारं नाम किती चांगलं आहे. गोळ्यांचा साईड इफेक्ट आहे, नामाचा साईड इफेक्ट असेल तर तो चांगलाच असेल हे लक्षात ठेवा. त्याच्या पुढे जाऊन आम्ही म्हणतो झोप येत नाही ना प्रवचनाला या की काय छान झोप लागते हो लोक. निद्रा निरूपण नावाचा समास आपण दासबोधात बघितला आहे. त्याच्यात किती निरनिराळ्या प्रकारांनी लोक प्रवचनात कीर्तनात सुद्धा झोपतात. त्याचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. विषय वाढेल म्हणून मी सांगत नाही. पण एकांतात पडणं, एकांतात झोपणं म्हणजे काय. पूर्वी झोपण्यासाठी आपल्याला एक श्लोक शिकवला जायचा. श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेटसी बा मजला सुभद्रा. तुझ्याशिवाय मला झोप येत नाही. फार पॉझिटिव्ह आहे की तू आहेस, माझ्या आत आहेस अशी जाणीव झाली की मी निर्धास्त होतो, सुरक्षित वाटतं आतून, आणि मग मला झोप लागते. ही झोप न लागण्याची अनेक कारणं आहेत. चिंता, कल्पना पुढे दिलेल्या आहेत. एक लक्षात ठेवा, या सगळ्या फ्युचरच्या गोष्टी आहेत. झोपताना फ्युचरमध्ये कशाला जातो. दिवसा वगैरे जातोच. पुढे आपण वाचूया ना. वैराग्याचा कुंचा घेऊन चौक झाडीला गुरुहा चौक झाडीला. सकाळ जर असेल ना काकड आरतीत तर हे झाडणं, पाणी शिंपडणं, सडा घालणं, रांगोळी घालणं, कारण दिवसाची सुरुवात आहे, हा दिवसाचा शेवट आहे. म्हणून काय चौक झाडला. आणि चौक म्हणजे तो त्यांचा पलंगही असेल. पलंगावर बसलेली आहे मूर्ती. मला वाटतं की पलंगावर बसलेला दुसरा सद्गुरू मला आठवत नाही, पण पलंग हे त्यांचं साम्राज्य होतं. रामकृष्णही होते, त्यांचे तर पलंगडी म्हणायचे. छोटासा पलंग होता आणि त्यामुळे काय की त्याच्यावरच त्यांचं सगळं जीवन गेलं, उपदेश वगैरे सगळे झाले. अशी ती मूर्ती आहे. ती मंचकावर बसलेली, मंचक म्हणजे पलंग एका अर्थाने. ती चौरंगावर बसलेली नाही आहे, सिंहासनावर बसलेली नाही आहे. आणि पलंग म्हणजे आपल्याला झोपण्यासाठी सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे. पुढे आलेला आहे तो शब्द वैराग्याचा कुंचा घेऊन. आता वैराग्याचा कुंचा घेऊन चौक झाडीला. काय झाडायचं आहे, मनाचा चौक झाडायचा आहे. आणि वैराग्याचा कुंचा म्हणजे झाडू. देवासमोर जो वापरतात तो अत्यंत नाजूक झाडू असतो, त्याला कुंचा म्हणतात. आणि त्याच्यापेक्षा बारीक जो ब्रश असतो त्याला कुंचला म्हणतात. माहीत आहे तुम्हाला. कुंचला म्हणजे ब्रश, कुंचा म्हणजे असा झाडू, पण तो देवाचा देव्हारा वगैरे झाडायला वापरतात, छोटासा असतो. वैराग्याचा कुंचा. आणि चौक झाडला. काय नुसतं झाडणं किती सोपं आहे हो. मुलाला सांगता येतं, नोकराला सांगता येतं. इथे चौक म्हणजे आजूबाजूची जागा असेल. पलंग स्वच्छ केला, चौक झाडीला, वैराग्याचा कुंचा. फार आता मी तयारी करतोय त्यांना झोपायची, त्यावेळेला माझ्या मनात कोणते विचार असते बघा. आपण म्हणतो ना लग्नाची पहिली रात्र, त्यावेळेला ती सजवलेली असते आणि फुलं वगैरे त्याच्यावर टाकलेले असतात, सगळ्या पाकळ्या. ते सजवताना दुसरे सजवत असतील तरी त्यांच्या मनात विचार कुठले येणार आहेत. विचार देवाचे, देवतेचे, दिव्यतेचे नक्कीच येणार नाही आहेत. दोन देह एकत्र येणार आहेत आणि त्यांना देहाच्या पातळीवर आनंद मिळणार आहे. आनंद नाही, सुख मिळणार आहे. बस ते विचार मनात असतील. पण इथे वैराग्य. महाराजांना प्रार्थनाच करायची, महाराज मी चौक म्हणजे तुमच्यासाठी स्वच्छता करतोय, माझ्या मनात वैराग्याचा उदय होऊ दे. आपल्याला माहीत असेल तो विवेकानंदांच्या जीवनातला प्रसंग. त्यांना नोकरी पाहिजे होती आणि त्यांनी सांगितलं रामकृष्णांना की तुमची आई आहे ना काली माता, ती सगळ्या जगाची आहे की सम्राज्ञी.
मला एक नोकरी देत नाही. ते म्हणाले तूच माग ना. ते पहिल्यांदा जातात, गेल्यावर डोळे मिटल्यानंतर संपूर्ण निळा प्रकाश त्या खोलीत भरलेला दिसतो आणि म्हणतात मला ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे, विवेक दे. ज्ञान, वैराग्य, विवेक. ते म्हणतात हेच मागितलं सोय, पुन्हा जा. असं 3दा होतं. तो म्हणतो मी नोकरी मागूच शकत नाही. ज्यावेळेला साक्षात देवीचं चैतन्य त्या प्रकाशाच्या रूपात, ज्योतिष समुद्र हा शब्द वापरलेला आहे, ओशन ऑफ लाईट, मी कशाला मागू नोकरी, मला नाही मागता आली. मग त्याला त्यांनी मारलं पाठीवर, जा. एक वाक्य लक्षात ठेवा, व्यवहारातले प्रश्न व्यवहारातल्या मार्गानंच सोडवावे लागतात. या संतांची जी वचनं असतात ना, त्या वचनात एक वेदवाणीचं सामर्थ्य असतं. सहज म्हणाले, अरे प्रपंचातला प्रश्न आहे नोकरी, बरोबर, भाकरीसाठी नोकरी, बरोबर. ते असं देवीकडे ते मागायचं असतं का? प्रार्थना याच्यासाठी करायची असते का? होईल ते माझ्या जीवनात होऊ दे, आनंदात सहन करण्याची शक्ती दे, हे देवी. आणि गंमत, रामकृष्णांची ती शक्ती होती, संकल्प शक्ती होती, ती स्पर्शातून विवेकानंदांपर्यंत गेली असेल. ते बाहेर आले तेव्हा त्यांना ईश्वरचंद्र विद्यासागर भेटले आणि म्हणाले, अरे नरेंद्रनाथ दत्तांचा मुलगा ना रे तू? नरेंद्र? हो म्हणाले. काय करतोस? नाही म्हणाले, मी सध्या शिकतोय अजून. नोकरीची? अरे म्हणाले, मी शाळा काढलेली आहे, मला एक चांगला शिक्षक पाहिजे. म्हणजे त्या देवीच्या मंदिरातून बाहेर पडल्या त्यांना नोकरी मिळालेली आहे. पण ते व्यवहारातला प्रयोग, आपण जे प्रारब्धाचे भोग म्हणतो ते व्यवहारातल्या मार्गाने सोडवायचे. हा जे दैवी मार्ग आपण त्याच्यासाठी वापरतो, त्याच्यात महाराज म्हणतात की अरे कामधेनू तू देतोस आणि गाढव विकत घेतोस. महाराजांची फार चांगली गोष्ट आहे की एक साधू जातो, साधना त्याची चांगली असते म्हणून तो परमेश्वर प्रकट होतो आणि त्याला कामधेनू देतो. याच्यातून काय म्हणजे काहीही तू मागू शकतोस, काहीही. वस्तू, व्यक्ती, निरनिराळ्या प्रकारचे प्राणी, झाडं, तुला काय पाहिजे ते ती कामधेनू दे. आणि मग लोक त्याच्याकडे जेवायला येतात वगैरे. प्रत्येकाला तो म्हणतो की ताटं तुम्ही धुवा, आणि ताटं घेऊन जातो ना. संसार करायची इतकी आपल्याला सवय असते. जपणे म्हणतो ना, जतन करणे, जपणे, जमवणे म्हणजे जत्रा आहे. आणि जत्रा म्हणजे तो बाजार आहे, त्याला आपण प्रपंच किंवा संसार म्हणतो, प्रपंच. मग लोकांना झोपायला गादी, कामधेनू गादी देते, त्या गाद्यांचं ओझं तो सांभाळतो. अरे उद्या कामधेनू देणार नाही का, घेऊन जा तुम्ही, टाके घेऊन जा तुम्ही, असं म्हणत नाही तो. आणि नंतर एक संस्कार त्याच्यावर आहे की गायीवर आपण वजन लादायचं नाही, असं तर डोक्यावर करतो. आणि इतक्यात त्याला समोरून एक माणूस गाढव घेऊन येताना दिसतो. आणि गाढव म्हणजे त्याचं कामच आहे वजन वाहणं. तो वजन वाहणारच प्राणी आहे. तो म्हणतो एक काम कर रे, ती गाय तू घे आणि मला तुझं गाढव दे. त्यावेळेला म्हणतो मी गाय घेऊन काय करू, गाढव मला वजन न्यायला वगैरे ते माझं काम आहे, माझा संसार चालतो त्याच्यावर. नाही नाही म्हणलं, ही कामधेनू आहे, तुला पाहिजे ते देईल. त्यांनी 1-2 मागितल्या गोष्टी त्या त्यांना मिळाल्या, बरं वाटलं त्याला. नंतर गेल्यानंतर तो सगळं वजन गाढवावर ठेवतो आणि म्हणतो की देवा तू महान आहेस, सुटलो या वजनातून, नको त्या वस्तू जमवल्यात, त्याच्या वजनातून मी सुटलो. आणि त्यावेळेला तो गाढव देणारा, कामधेनू नेणारा मागे वळून पाहत असतो, गाढव कोण? ज्याने गाढव मागितलं ते गाढव का मागणारा? कारण त्यांनी जर कामधेनूपासून गाढव मागितलं असतं तर कामधेनूंनी गाढवसुद्धा दिलं असतं की हो, पण हाच गाढव आहे, हा नाही. आपण सगळे आपलं रिप्रेझेंटेटिव्ह आहे, आपला प्रतिनिधी आहे. आपण असाच गाढवपणा करतो, सुंदर नाम घेतो आणि प्रपंचातलं काहीतरी मागतो, छान पारायण करतो आणि संसारातलं काहीतरी मागतो, आणि अगदी सुंदर उपासना करतो, निरनिराळ्या ठिकाणी जातो, समाधान मिळतं. पण मागतो काय त्याच्या बदल्यात? कामधेनू देतो नाम आणि मागतो गाढव म्हणजे प्रपंच. हा करू नका. हा अत्यंत आतबट्ट्याचा म्हणजे तोट्याचा सौदा आहे. म्हणून वैराग्य म्हणल्यानंतर या सगळ्या गोष्टी असोत नसोत मी आनंदात आहे. वैराग्याचा कुंचा घेऊन चौक जाडीला, तयावरी सप्रेमाचा शिडकावा केला. गुलाब पाणी असेल वगैरे काहीतरी शिंपडलं असेल, शिडकावा म्हणजे शिंपडणं. पाणी असं बदाबदा ओतणं नाही. अभिषेकाचं जसं पाणी असतं तसं शिडकावा केला, प्रसन्न वातावरण निर्माण केलेलं आहे. कारण तू आता झोपणार आहेस. पायघड्या घातल्या सुंदर नवविधा भक्ती, नवविधा भक्तीच्या पायघड्या घातलेल्या आहेत. म्हणजे आता तुम्ही येणार,
पायघड्या आपण घालतो फुलांच्या, काही जण देहांच्या पायघड्या घालतात. असे राजे होते पूर्वी. आमची तुमच्यावर जी निष्ठा आहे, लॉयल्टी, ती व्यक्त करण्यासाठी आम्ही असे झोपतो आणि आमच्यावर पाय ठेवून तुम्ही जा. पायघड्या आहेत त्या, खरंच सांगतो. फुलं टाकतो, वस्त्र पसरतो. गोंदवल्याला ज्यावेळेला महाराजांची पालखी जाते त्यावेळेला पाठ असतात. हा पाठ गेला की मागचा येतो पुढे पाठ ठेवतो, मागचा येतो पुढे पाठ ठेवतो. असं सगळ्या गोंदवल्यातून फिरतात, पाटावरून ते जातात. पाटांच्या पायघड्या आहेत, पण इथे पायघड्या नवविधा भक्तीच्या आहेत. सगळ्या भक्तीच्या ज्या निरनिराळ्या विधा म्हणजे पैलू आहेत त्याच्या म्हणजे भक्तीच्याच पायघड्या घातलेल्या आहेत. सुंदर नवविधा भक्ती, ज्ञानाच्या समया उजळून लाविल्या ज्योती. ज्ञान आणि वैराग्य, दुसरं काही नाही. हे बघितल्यानंतर काय दिसतं तुम्हाला? गजानन महाराज आणि आपले लंगोटी घातलेले महाराज, काय दिसतं? ज्ञान आणि वैराग्य. मूर्तिमंत ज्ञान होते आणि वैराग्य म्हणजे त्यांना कशाचीच अपेक्षा नव्हती. त्यांच्या शरीराला काय, मनाला कशाचाच स्पर्श झालेला नव्हता. तुम्ही द्या, महाराज म्हणतात माझ्या माध्यमातून लाखो रुपयाचे व्यवहार झाले, परंतु मी लंगोटी घातलेला तो लंगोटी घातलेलाच राहिलो. हे तर काय, आपल्याला माहीत आहे त्यांचं चरित्र. हे गुरु भेटतात का? गजानन महाराजांच्या चरित्रातच गुरु भेटीचे काही प्रसंग आहेत. एक ते आले होते वासुदेवानंद सरस्वती. त्यावेळेला ते म्हणाले की त्याचं सोहळं फार कडक आहे, रस्त्यावर एकही चिंधी ठेवू नका. लोक अगदी कोण येणार आहे, राहणार आहे, काय बोलणार आहेत, अत्यंत कडक असं त्यांचं वैराग्य आहे. आल्यावर दुरूनच ते त्यांच्याकडे बघतात, असं काहीतरी मान हलवतात, निघून जातात. ही भेट आहे त्यांची. दुसरे वानवळे आपण म्हणतो ना, ते चित्रकूटचे माधवनाथ, बरोबर, त्यांना सांगते की तुम्ही जेवायला आमच्याकडे होतात पण विडा तुमचा इथे राहिला. आणि मग ते विडा तुम्हाला याही राहा म्हणून सांगतात. याच शब्दात त्यांना सांगा, त्यांना बरोबर कोण कळेल. ही भेटच आहे की हो. श्री गोंद्यात कोण तो बसलाय महमद मेहताबशा, बघा कशी भेट आहे ती. पहिल्यांदा त्याच्याशिवाय गेले नाहीत जेवायला, आपल्या टांग्यातून त्याला नेलं, तर तुडवलं सुद्धा. कशाला तू मशीद आणि मंदिराची खुळं वाढवतोस, जा पंजाबात निघून. विचार करा, या भेटी आहेत त्यांच्या. आपण जे भेटतो ना ते निराळे प्रकार देहाच्या पातळीवर भेटतो. म्हणून त्यातल्या त्यात आलिंगन देणं म्हणजे ये हृदयीचे ते हृदयी घातले. ज्यावेळेला दोन व्यक्ती आलिंगन देतात त्यावेळेला ह्याचे गुण त्याच्यात येतात आणि त्याचे जे काही चांगले पैलू आहेत ते ह्याच्यात येतात, यायला पाहिजेत. त्याला आलिंगन म्हणतात. म्हणजे मानेला मान लावणं, गले लगजा, पण त्यावेळेला छातीही एकमेकाला लागलेली असते. म्हणून ये हृदयीचे ते हृदय घातले. दोघांनाही कळलं नाही, अर्जुनालाही कळलं नाही, कृष्णालाही कळलं नाही. पण कृष्ण एवढा सावध आहे, एवढा बुद्धिमान आहे की आपणासारखे केले अर्जुना, ये हृदयीचे ते हृदय घातले. दोघांनाही काही नच कळले. इतकंच कशाला की पुढे आपणासारखे अर्जुना, आपणासारखे, पण त्याचे अर्जुनपण न मोडता. हे महत्त्वाचं आहे. त्याला अर्जुनच ठेवला, त्याला आपल्यासारखा कृष्ण नाही बनवला. नाही तर मग म्हणतो ना, दोन सारथी झाले असते, एक सारथी हा आणि एक सारथी. मला कधी कधी वाटतं लॉंग डिस्टन्सच्या बसेस असतात ना, कदंब वगैरे, तुम्हाला माहिती मुंबईला राहणाऱ्या, दोन ड्रायव्हर असतात. एक ड्रायव्हर मागे झोपलेला असतो, रात्रीच्या वेळेला तो उठतो आणि तो गाडी चालवतो पुढे. असे दोन सारथी झाले असते रथाला. अर्जुन रथी आहे आणि मी सारथी आहे. मी रथ चालवणार आहे आणि पार्था तुलाही चालवणार आहे. हा भाव आहे महत्त्वाचा. म्हणून अर्जुनाला अर्जुनच ठेवलं, क्षत्रियच ठेवलं, लढवय्याच ठेवलं, त्याच्याकडून युद्ध करून घेतलं आणि युद्ध जिंकून दिलं. हे लक्षात घ्या. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे की भावार्थाचा मंचक हृदयाकाशी टांगेला. हे झोपताना बघूया बरं हे दृश्य. भाव आणि अर्थ म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. भाव म्हणजे हृदय आणि अर्थ म्हणजे डोकं आहे. हेड अँड हार्ट एकत्र आल्यानंतर हँड्समधून फ्लो होते, त्याला कृती म्हणतात, सुकृती. संतांचं तसंच परफेक्ट कोऑर्डिनेशन बिटवीन द हेड म्हणजे विचार, द हार्ट म्हणजे भावना, अँड द हँड्स म्हणजे कृती. याच्यात कुठेही गॅप नाही आहे. त्याला संत म्हणलेलं आहे. आपण एवढंच ठरवूया ना, कुठलाही प्रश्न सोडवताना नुसती बुद्धी वापरायला नको. खरंच आपण त्याच्याबरोबर हृदय म्हणजे भावनाही वापरल्या पाहिजे. भावार्थ. आता भावार्थाचा काय केलेलं आहे, मंचक म्हणजे पलंग. हृदयाकाशी टांगला. खरं आपण जर लक्ष इथे हृदयाकाशात जर कॉन्सन्ट्रेट केलं, झोप छान लागते.
हे लोक उगीच मस्तकाकाश, चिदाकाश वगैरे शब्द वापरतात. आपली नाही आहे योग्यता तिथे. हृदय, नाभी आणि हृदय इतका तरी आपला प्रवास झालेलाच आहे. तो टांगला आहे, लक्षात ठेवा मंचक. त्याचा आता पृथ्वीशी संबंध नाही आहे. पृथ्वी म्हणजे प्रपंच, संसार, संसारातल्या सगळ्या गोष्टी या पृथ्वीशी जोडलेल्या आहेत. त्याला आपण ग्रॅव्हिटी म्हणतो किंवा ग्रॅव्हिटेशनल पुल फोर्स, सगळ्या जोडलेल्या आहेत. मला तुम्ही एकही तुमची गोष्ट सांगा, परीक्षेला तुम्ही बसलेला, ते बसलेला हॉल आहे, एक्झामिनेशन जमिनीवर आहे, पण आता यांचा मंचक टांगलेला आहे. हे बघा ना, ज्याला लेव्हिटेशन हा शब्द आहे, सुंदर शब्द आहे. लेव्हिटेटिंग साधू म्हणून उदाहरण, लेव्हिटेटिंग लामाज. आता असं होऊ शकतं का? होऊ शकतं. आता लेव्हिटेटिंग ट्रेन्स झालेले आहेत चायनामध्ये वगैरे. म्हणजे रूळ आहेत, रुळावर चाकं आहेत दोन्ही लोखंडाचे, आणि तिथे एकाच प्रकारचे जर मॅग्नेट्स मोठा फोर्स तयार केला नॉर्थ नॉर्थ, तर दोन मॅग्नेटिक फोर्स लाईक पोल्स रिपेल, ती गाडीच उचलली जाते. लक्षात ठेवा. ज्यावेळेला असं त्यावेळेला एक चाकातला काढला, गाडी रुळावर उतरली, परत दोन्हीकडे तोच पोल फोर्स निर्माण केला, तर गाडी उचलली जाते आणि झुप्पकन म्हणतात तशी जाते दुसऱ्या स्टेशनवर. काही घर्षण नाही आहे, पॉल्युशन नाही आहे, आवाज वगैरे काही नाही आहे, आणि प्रचंड वेगात ती गाडी जाते. लेव्हिटेशन म्हणतात. हे लेव्हिटेशन आहे. आणि झोपणं म्हणजे काय हो? जरा तरी तरंगायला नको का? एरवी आपण डीपली रूटेड इन द, आपण म्हणतो ना, मदर अर्थ और सॉईल. सगळी कृती उठल्यापासून त्या आहेत. उठलो ती कॉट जमिनीवर होती, उठल्यावर दात घासताना मी जमिनीवर उभा आहे, आंघोळ करताना जमिनीवर, ते पाणी जमिनीवर, सगळं बघा ना जमिनीशी संबंधित आहे. झोपताना जरा लेव्हिटेट व्हायला नको का? लेव्हिटेट म्हणजे अगेन्स्ट ग्रॅव्हिटेट. ग्रॅव्हिटेट म्हणजे खाली ओढणं, प्रपंचात चालूच आहे. आता जर हलकं होऊया आणि काय करूया? तरंगूया. झोप छान लागेल. ती झोपेची व्याख्याच आहे. आणि म्हणून भावार्थाचा मंचक हृदयाकाशी टांगेला. तुम्ही माझ्या हृदयाकाशात, त्यांच्या हृदयाकाशात टांगण्याची गरज नाही. मी माझ्या हृदयाकाशात, ही जी शेजारती बाहेर चालू आहे ना, त्याच वेळेला मी महाराजांना आत झोपवतोय. महाराजांचं त्या दिवसापुरतंचं विसर्जन हृदयात करतोय. हा भाव जिवंत ठेवला पाहिजे. नाहीतर आपण ही चूक करतो. महाराज मी तुमची मानसपूजा करतोय, मानसपूजा झाली, आता माझ्याबरोबर जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. सांगाती कशाला? सांगाती म्हणजे मी आणि तू दोघं जण आहोत, द्वैत आहे. आणि मग चालविशी हाती धरून या. अरे आतच आहेस माझ्या तू. मी मानसपूजेनंतर तुझं विसर्जन हृदयात केलं, हृदयाकाशात केलं, हृदयाच्या गाभाऱ्यात केलं. लक्षात ठेवा. आणि आता माझ्या प्रत्येक कृतीला तू प्रेरणा देतोस आणि साक्षी आहेस. बघा ना केवढा भाव आहे सुंदर. म्हणून भावार्थाचा मंचक हृदयाकाशी टांगेला, मनाची सुमने करून केले शेजेला. मग अशी सांगितलं ना, फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकल्या जातात, सुहाग रात म्हणतात. त्यावेळेच्या भावना निराळे. त्यावेळेला ज्याला बायोकेमिस्ट्री म्हणतात ना, ती रसायनं निराळी आहेत. परवा एक विनोदी प्रसंग ऐकला. ते म्हणाले तुम्ही रोज हनुमान चालिसा म्हणा, आणि हनुमान चालिसातली ज्या 40 ज्या हे आहेत चौपाया जगा, तुम्ही आनंदात राहाल. 2 महिने फक्त प्रयोग करा. एक जण जातो 6 महिन्यांनी त्या गुरुकडे. तो म्हणतो अरे तुझ्या चेहऱ्यावर 12 का वागलेत, म्हणजे तू अजून दुःखात काय? नाही नाही म्हणाली की तुम्ही सांगितलं एक एक चौपाई जगा, पण कोणत्या वेळेला कोणती चौपाई जगावी हा माझा तुमचा निर्णय निराळा असू शकेल ना. मी रात्री माझ्या बायकोच्या जवळ जायला लागलो, भूत पिशाच निकट नाही यावं, निकट नाही यावं. दूर ढकलते मला ती भूत. मी जगते ना ती. कोणती चौपाई केव्हा जगायची हे तारतम्य. दिस इज डिस्क्रिमिनेशन और डिस्क्रिशन. दोन्ही गोष्टी आहेत. योग्य काय अयोग्य काय, आत्ता काय महत्त्वाचं आहे, नंतर काय महत्त्वाचं आहे, कुठली चौपाई केव्हा जगायची, भीमरूपेतला कोणता श्लोक केव्हा जगायचा, हे महत्त्वाचं आहे ना. म्हणून आता काय सांगितलेलं आहे की मनाची सुमने करू नये. सुमन म्हणजे चांगलं मन. आपण आता सुरू केलेली आहे, उद्यापासून करणार आहोत अभंग ज्ञानेश्वरी. महाराजांच्या कृपेनं दासबोध झाला. उद्या आपण तिथे जी तुळस आहे, खरं ते अंगण आहे, त्या अंगणात निर्माण झालेलं चैतन्य, तिथे पंचमहाभूत आहेत. पाऊस पडताना पाऊस पडतो, वारं असतं, चंद्राचा सूर्याचा प्रकाश असतो, दुपारच्या वेळेला ऊन असतं, काय नाही आहे त्या अंगणात.
त्या अंगणातलं चैतन्य आम्ही इंटरनलाइज करतो. म्हणजे जसं आपण कनेक्शन आणल्यानंतर त्या खांबातलं, त्या ट्रान्सफॉर्मरमधलं आणि त्या पॉवर हाऊसमधली सगळी शक्ती माझ्यात आणतो. नळाचं कनेक्शन लावल्यानंतर जी टाकी आहे ना, त्या टाकीतलं सगळं पाणी, बाकीचे नळ जर बंद असतील तर माझ्या नळातून येऊ शकतं. हा सगळा भाव आहे. आणि म्हणून तुम्ही सांगतो ना की मी जोडलेला आहे महाराजांना. आतच आहेत महाराज माझ्या, मी बाहेर काढीन त्यांना. पूजा करायची, आरती करायची, हे द्वैत, पण परत विसर्जन आत. आता त्यांनी सांगितलेलंच आहे की मनाची सुमने करुनी केले शेजेला. मनाचं सुमन, सुमन म्हणजे चांगलं मन. अर्जुनाला शेवटी सांगतो सुमनू अनिंदकू शुद्धमती. जे आहेत त्यांनाच गीता सांग. जर सांगितलं जे नाही आहेत सुमनू, ज्यांचं मन चांगलं नाही आहे, जे अनिंदकू म्हणजे कुणाची निंदा करीत नाहीत असे, आणि शुद्धमती ज्यांची बुद्धी शुद्ध आहे, अशा लोकांनाच गीता सांग, नाहीतर तुला नरकात जावं लागेल. हे शेवटी सांगितलेलं आहे. गीता कोणाला सांगायची? खरंच हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गीतेचा अधिकारी कोण आहे? खरं म्हणजे महाराजांचं फार गाढवा पुढे वाचली गीता. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला ते काही कळलं नाही, किंवा तुम्ही त्याप्रमाणे काही वागला नाही, की मी म्हणायचो महाराज गाढवा पुढे वाचली गीता. त्यावेळेला महाराज म्हणतील गाढव कोण? इतकी वर्ष सांगून जर काही फरक नाही आहे तरी तू पुन्हा ते सांगतोय, तूच गाढव आहेस, तूच गाढव आहेस. गाढवासमोर गीता वाचणारा वाचक जो आहे तो गाढव आहे. म्हणून तसं नको ना विचार करायला. द्वैताचे कपाट लोटून एकत्र केले. हल्ली दारंसुद्धा अद्वैती झालेली आहेत. एकच दार, पूर्वी 2 दारं असतात ना. उघडायचं त्यावेळेला द्वैतात, उघडायचं केव्हा प्रपंचाला सुरुवात केली, आता द्वैतात प्रवेश केला पाहिजे. रात्री कितीही आपण एकत्र असलो तरी दिवस झाल्यानंतर प्रपंचातली कर्तव्य करण्यासाठी आता मी 2, आपले 2 म्हणतं, ते शाळेत गेल्यानंतर त्यांचे 200 असं सुरू होतं. ह्यालाच प्रपंच म्हणलेला आहे, याला संसार म्हणलेला आहे, याला दैनंदिन जीवन म्हणलेलं आहे. पण रात्री झोपताना आपण कपाट बंद करतो. कपाट म्हणजे दार. एकत्र केले म्हणजे द्वैतातून अद्वैत निर्माण केलं. आता अद्वैत म्हणजे काय? काही नाही, मी आणि गुरु. आणि म्हटल्यानंतर द्वैत झालं. मीच गुरु, गुरुच मी, किंवा मी गुरुत आणि माझ्यात गुरु. हे सोपं आहे त्या मानाने. मीच गुरु म्हटल्यानंतर जरा अवघड वाटतं, पण मी गुरूंच्यात प्रवेश केलेला आहे आणि गुरुनी माझ्यात प्रवेश केलेला आहे. हे परफेक्ट मिलन आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून सांगितलेलं आहे द्वैताचे कपाट लोटून एकत्र केले. गुरु हे एकत्र केले. दुर्बुद्धीच्या गाठी सोडून पडदे सोडले. पडदे बांधतात ना आणि नंतर ते सोडायचे असतात. पूर्वी मच्छरदाणी नावाचा प्रकार होता, मॉस्किटो नेट आपण ज्याला म्हणतो ते, त्याचे बांधलेले असायचे, ती सोडावी लागायची. पण त्या गाठी कशाच? दुर्बुद्धीच्या गाठी आहेत. आणि गाठ आहे ना, ती सुटल्याशिवाय मोक्ष नाही आहे. गाठोडं आणा ना. आपण म्हणतो ना की बांधलेली आहे पोटली, गाठ आहे, ती गाठ सोडवल्याशिवाय आतलं काय ते तुम्हाला मिळणार नाही, त्याचा अनुभव घेता येणार नाही. एक गमतीदार प्रसंग आहे. प्रसंग काय आहे की ज्यावेळेला अलेक्झांडर सिकंदर आपण म्हणतो भारत जिंकायला आला, त्यावेळेला तो आला खुशकीच्या मार्गाने, म्हणजे आपण म्हणतो ना की जमिनीच्या मार्गाने आला, खैबर पासमधून. तिथे त्यांनी प्रवेश केला. तिथे एक साधू बसलेला आहे, त्याच्यासमोर एक खांब आहे आणि त्याच्यासमोर दोरा आहे आणि दोऱ्याला असंख्य गाठी आहेत. तू म्हणतो कशाला आलायस? भारत जिंकायला आलोय. या गाठी सोड. जो या सगळ्या गाठी सोडवेल तोच भारत जिंकू शकेल. अलेक्झांडरने विचार केला, आत्तापर्यंत अनेक राजे आले असतील, गेले असतील, त्या गाठी सोडवणं काय अवघड आहे का? आणि आपण सोपं आहे का? आणि आपण एकदा गाठ मारली की ती सोडवताना दुसरी गाठ घट्ट बसते. त्यांनी तलवार काढली, सगळ्या गाठी तोडून टाकल्या. आता ते म्हणाले आता तू भारत जिंकशील, पण भारत जिंकण्यासाठी 2 भारत जिंकावे लागतात. एक भारत राजसत्ता आहे, ती तू जिंकू शकते, आणि दुसरा भारत ऋषींची किंवा गुरूंची सत्ता आहे. ही गुरूंची सत्ता आहे, लक्षात ठेवा. ती जिंकणं अवघड आहे. त्यांना शरण जाऊनच, आणि तू तर जिंकायला आलेला आहेस. शरणागतीशिवाय गुरुला जिंकता येत नाही, आणि तू तर तलवार घेऊन जिंकायला आलेला आहे. भारताची राजसत्ता तू जिंकशील, सगळ्या राजांचा पराभव करशील, सगळा पादक्रांत करशील भारत. परंतु जी ऋषींची सत्ता आहे, जी गुरूंची सत्ता आहे, जी आध्यात्मिक सत्ता आहे, ती तू कधी जिंकू शकणार नाहीस. कारण ती शरण जाऊन जिंकायची असते, तलवारीच्या याच्यावर जिंकू शकत नाहीस. म्हणून लक्षात ठेवा, द्वैताचे कपाट लोटून एकत्र केले. म्हणून आपण बघतो ना, आपली झोपण्याची प्रोसेस काय आहे. आपण काउंट जर सुरू केला, समजा आय वॉन्ट टू काउंट 100 बिफोर आय गो टू स्लीप एव्हरी डे,
पहिल्यांदा बाहेरचं दार बंद करणं, बाहेरचा दिवा बंद करणं, हल्ली दाराला आतून ग्रिल असतं तेही बंद केलं, मग त्याला लोक कुलूप लावतात. त्याच्यानंतर मग बाकीचं असं करत 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 सगळी दारं बंद करत, माझ्या बेडरूमचंही दार बंद करत, अशा वेळेला मी माझं मनाचं जे दार आहे ते गुरूंना आत घेऊन बंद केलं पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. कपाट माझ्या आत तुम्ही उतरा ना, आणि मग मी कपाट म्हणजे दार बंद करतो, आणि मग तुम्ही आणि मी. आता तुम्ही आणि मी कसं, माझ्या हृदयात ते आहे तर मी बाहेर आहे आणि गुरु आत आहेत, म्हणजे द्वैत झालं ना. याचं उत्तर हनुमंतांनीच दिलेलं आहे. सीतेला ज्या वेळेला तो छाती फाडून दाखवतो आणि त्याला 6 दिसतात आणि तो म्हणतो हे रामपंचायत नाही, माझ्या आत असलेलं. सीता म्हणते की बरोबर आहे, मी राम आणि रामाचे 3 भाऊ झाले 5, तू तिथे रामाच्या पायाशी कसा आहेस 6वा. तो म्हणतो मी 6वा नाही आहे, तुम्हाला सगळ्याला जोडणारं जे सूत आहे, जे सूत्र आहे, जो धागा आहे आणि जो श्वासाचा श्वसनाचा जिवंतपणाचा धागा आहे तो मी आहे. मी तुमच्या सगळ्यांच्यात आहे, मी तिथे नाहीच आहे 6वा. हे इंटिग्रेशन आहे ना, एकात्मय होणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून सांगितलेलं आहे की दुर्बुद्धीच्या गाठी सोडून रात्री झोपेच्या वेळेला तरी रोज प्रार्थना करूया, अजूनही माझी दुर्बुद्धी जात नाही. आणि या सगळ्या गाठींचा नाश म्हणजे मुक्ती असं एक वचन आहे की छिद्यन्ते आणि भिद्यन्ते. सर्व ग्रंथीचा भेद करायचा तरच सर्व संशयांचा छेद नष्ट होता, सर्व संशय. आता पुढचं बघा ना, मगाशी सांगितलं ते आशा तृष्णा कल्पनेचा, या सगळ्या फ्युचरमधल्या गोष्टी आहेत. तो आशा, मला भूतकाळाबद्दल काय आशा आहे नाही ना. 7व्या पे कमिशनमध्ये आशा, आता 8व्या पे कमिशनची आशा आहे ना, पुढच्याची आशा आहे कल्पना. कल्पना ही इमॅजिनेशन, फ्युचर ओरिएंटेड. मागच्याची काय कल्पना आहे, मी आणि माझा भाऊ 7वीत होता त्यावेळेला मी 4शीत होतो, ही काय कल्पना आहे काय, हे मेमरी आहे. हे लक्षात ठेवा. कल्पना, तृष्णा म्हणजे मला तृष्णा ज्ञानाची असेल तर सारी तहान लागलेली आहे ती भागवायची, ती फ्युचरमध्ये 5 मिनिटांनी असेल. पण ह्या सगळ्या आशा काय, तृष्णा काय आणि कल्पना काय, भविष्यकाळाला गाडा. त्याशिवाय अवधूताशी आपलं मिलन होणार नाही आहे. आपण अवधूताची करतोय आरती. अवधूता गजानना. अवधूत म्हणजे आपण बघितलेलं आहे की दोन्ही काळ धुतल्यानंतर भविष्यातल्या कल्पना, चिंता, काळजी गेल्या आणि इकडे भूतकाळातल्या स्मृती, आठवणी गेल्या. म्हणजे उरला काय, अव म्हणजे अखंड वर्तमान. हा अवधूत शब्दाचा अर्थ आहे. धूत म्हणजे धुतलेला. तो भविष्यकाळ धुवून टाकतो आणि भूतकाळ धुवून टाकतो, अखंड वर्तमानात असतो. तो अवधूत आहे आणि अखंड वर्तमानात आल्याशिवाय झोप लागणार नाही. अगदी लक्षात ठेवा. मागच्या आठवणी येतात, तो डिस्टर्ब झालो, नॉस्टॅल्जिया गेला, झोप लागली नाही. पुढच्या चिंता असतात, हो नाही झोप लागणार. अखंड वर्तमान, शुद्ध वर्तमान, नित्य वर्तमान असल्याशिवाय झोप लागणार नाही. आणि ह्या अवधूत शब्दाचा अर्थ आहे. तुम्हाला सांगतो, पावसाळ्यात मला ते खूप आवडतं की विंडस्क्रीनवर थेंब पडला ना की खालून येतो वायपर, पुसला जातो, पुन्हा थेंब पडतो, वरून येतो. आता खालून येणारा पास्टचा, वरून येणारा फ्युचरचा. वायपर एकच आहे, तो दोन्ही सगळे धुवून टाकतो. आणि माझा जो विंडस्क्रीन आहे अखंड वर्तमानात स्वच्छ ठेवतो, म्हणून माझं ड्रायव्हिंग चांगलं होतं. आय एम ड्रिवन, ड्रायव्हर इज माय गुरु. शेवटचं बघा आता, आशा तृष्णा कल्पनेचा सांडूनी गलबला. गलबला म्हणजे गोंगाट. मतांचा गलबला कोणी पुसेना कोणाला, हे समर्थांनी सांगितलेलं आहे. पण इथे काय सांगितलेलं आहे, आशा तृष्णा कल्पनेचा सांडूनी गलबला, गुरु हा सांडूनी गलबला, दया क्षमा शांती दासी उभ्या शेजेला. ही शेजच आहे, उभ्या कशाला. कनकाचे ताट, आपण म्हणतो गोपिका नारी आहे, आरती ज्ञानराजा, तसं इथेही शेजारती आहे. शेजारतीला उभ्या कोण आहेत, आशा तृष्णा वगैरे सांडल्यात, सोडल्यात. दया क्षमा शांती या दासी आहेत उभ्या शेजेला. दयाभाव. आज मी ज्यांच्यावर रागवलो, उद्या मी त्यांची क्षमा मागेन, त्यांच्याशी नीट वागेन. दया, क्षमा आणि शांती, दोन्ही गोष्टी, तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. आणि एकमेकावर दया आणि क्षमा असल्याशिवाय शांती येणार नाही.
आणि शांती जर असेल ना तर दया आणि क्षमा आपोआप येतील. एकमेकाशी जोडलेल्या आहेत तिन्ही गोष्टी. नाजूक असा शेला. हा नाजूकसा शेला म्हणल्यानंतर तुम्हाला सांगतो, दत्तात्रेयाला दत्त दिगंबर दैवत माझे, एक सहज कथा मला आठवली म्हणून तुम्हाला सांगतो. एक राजा आहे आणि त्याला तलम वस्त्र घालून आपल्या राज्यात फिरायला खूप आवडतं. विणकर येतात निरनिराळे, एक वस्त्र त्याला करून देतात. तो म्हणतो ठीक आहे, पण मला अजून पटलेलं नाही आहे म्हणून त्याला तुरुंगात टाकतो. असे कितीतरी विणकर तुरुंगात जातात. रोज एका घरातल्या विणकराला बोलवलं जातं आणि तू मला विणून दे वस्त्र, आणि ते वस्त्र नेसून मला मनाला येईल पटेल असं तलम वस्त्र पाहिजे. त्यावेळेला बायको मेलेली असते, एक मुलगी असते आणि हा विणकर तो रडायला लागतो. तो म्हणतो की मलाही राजा, कारण राजाच्या मनाला काही येतच नाही, कितीही तलम, त्याच्यापेक्षा तलम म्हणजे फाईन, सुपर फाईन, अगदी हाताला लावून स्पर्श केला की मुलायम, तर नाही आहे. मला तुरुंगात टाकल्यावर तुझ्याकडे कोण बघणार. ती म्हणाली मला घेऊन जाणार, मी तुमच्याकडून वस्त्र करायला शिकले. राजाला म्हणते माझे वडील नाहीत पण मी तुला तलम वस्त्र करून देते, एक खोली दे मला, कारण मला ते वस्त्र विणायला 1-2 दिवस लागते. नंतर राजा विचारतो झालं का वस्त्र. ती म्हणाली 2-3 दिवस घेते. आता म्हणाली वस्त्र केलेलं आहे, तू आत ये, ते वस्त्र मीच तुला नेसवणार आहे. आधीची वस्त्र काढ राजा, कारण हे तलम वस्त्र आहे. राजा सगळी वस्त्र काढतो आणि मुलगी त्याच्यावरती अशी लपेटत 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 नेते. राजाला कळतं की वस्त्र नाहीच आहे, कारण सगळ्यात तलम वस्त्र तेच आहे की. हां, म्हणजे काही वस्त्रच तिने विणलेलं नाही आहे. तिने वेळ फक्त घेतला आणि राजाला सांगितलं तू उभा राहा, सगळी वस्त्र काढून ठेव, आणि तलम वस्त्र इतकं तलम आहे की तुला ते हाताळताच येणार नाही, मी तुझ्याभोवती गुंडाळते आणि चल आपण नगर प्रदक्षिणेला जाऊया. राजाला कळतही नाही, पण म्हणतो किती तलम आहे वस्त्र, मला जाणवतही नाही आहे. आता सगळ्यांना कळतं की राजाच्या अंगावर एकही वस्त्र नाही आहे, परंतु कुणीही काही बोलत नाही. जात असताना एक 5-6 वर्षाचं पोर म्हणतं आई राजानं आगडा आहे की ग. आता हे जे नग्नता आहे ना की दत्त दिगंबर दैवत माझे, ती वस्त्रांशी संबंधितच नाही आहे. दिशा हे वस्त्र आहे. आणि शिंपी कोण नाहीच आहे, दत्ताला शिंपी नाही आहे हो कोणी. दिशा वस्त्र शिवायला मी दिशांच्या पलीकडे जायला नको का सांगा बरं. तो धागा, ते मशीन, याच्यापेक्षा एक्सटर्नल आहे ना मी, म्हणून मी कपडे शिवू शकतो, एरवी नाही आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून अलक्ष, आता 3 अत्यंत सुंदर शब्द आहेत. अलक्ष उन्मनी निरंजनी, हे झोपेचं वर्णन आहे. अलक्ष, आता कशाही लक्षात काही ठेवू नका, कुठेही लक्ष ठेवू नका, आत वळवा तरच झोप लागणार आहे. आणि अलक्ष म्हणजे अलख निरंजन, याच्यातला अलक्ष आणि निरंजन ही झोपेचं वर्णन आहे. त्याला डीप स्लीप, सुषुप्ती आपण म्हणतो, की मला कशाचीही जाणीव नाही आहे, शांत झोपलं आहे. अलक्ष, कशावरही लक्ष म्हणजे टार्गेट, लक्षच नाही माझं. दुसरी गोष्ट उन्मनी, माझं मन उन्नई, वरच्या अवस्थेत गेलेलं आहे, उदात्त झालेलं आहे. उन्मनी, साधं मन नाही आहे जे व्यवहारात जातं, याचं त्याचं सगळं करत बसतं. आता उन्मनी झालेलं आहे. आणि निरंजन, निरंजन म्हणजे काही नाही आहे तिथे. आपण म्हणतो ना की ओम जसा फक्त आहे, काळ जसा फक्त आहे, काळ वाहत नाही. अरे हा म्हणता जानेवारीचे 25 दिवस संपले, कॅलेंडरचे 25 दिवस संपले, काळ आहे तिथे आहे. काळातून आपण वाहत असतो. आपण वेगात वाहतो म्हणून म्हणतो काय दिवस भरभर चाललेले. शांत जा ना तुम्ही एखाद्या खेड्यात जाऊन राहा ना, तिथे दिवस किती शांत सुरू होतो, लवकर झालेलं. अरे आपण एवढं केलं तरी सकाळचे 8च वाजलेत, शांत चाललाय दिवस. हे विचार करूया आपण. आपण आता निरंजनात निघालेलो आहोत. निरंजन म्हणजे कुठलाही रंग नाही, कुठलाही वास नाही, कुठलीही रुची नाही आणि कुठलाही स्पर्श नाही, शांत निरंजन. अलक्ष उन्मनी घेऊनी नाजूक असा शेला, म्हणून तलम वस्त्र सांगितलं. तो जर तुम्ही अगदी आपण म्हणतो ना की ओबडधोबड खडबडीत असं जर वस्त्र घातलं नाही झोपायला लागला. नाजूक असा शेला, हाच शेला विणलेला आहे. मनाची एक गुंती गुंपियला शेला, बापर रखुमा देवीवरा अर्पियला. आणि नंतर मोगरा फुलला, मोगरा फुलला. आपण मोगरा फुललामध्येच रमून जातो. फुले वेचिता भरी कळी असी आला, गगनावेरी, अरे हा सगळा प्रपंच आहे. मनाची एक गुंती किंवा मनाची एक गुंफी, गुंफियला शेला, बाप रखुमा देवीवरा अर्पियला.
मग झोप लागलीच पाहिजे. मनाच्या आत मी उन्मन झालेलो आहे, अलक्ष्य झालेलो आहे, निरंजन झालेलो आहे. सद्गुरू माझा निजे शेजेला, सद्गुरूला मी आत झोपवलेलं आहे. आपण बाहेर करतो ना, हे सिम्बॉलिक आहे. मग आपण मंचक तयार करतो, पडदे वगैरे करतो, आणि मग काही काही ठिकाणी आपली महाराजांची एक अर्थ ना, जो 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 करत राहतात. हे मी त्यांना मूल मानलेलं आहे. मला जे उपचार ते त्यांना, पण मी त्यांना आत घेऊन जर तेच उपचार केले तर बस. याला शेजारती म्हणलेलं आहे. शेजारतीमध्ये शेज महत्त्वाची नाही आहे, आर्तता, आर्तपणा, आरतीतला हा महत्त्वाचा आहे. शेजारतीत शेज काय, वाटेल तेवढी सजवाल, आर्तपणा पाहिजे, आणि तो आतच आहे. म्हणून गजानन महाराजांना आरती म्हणताना आपण आतच ती पाहूया. विशेषतः की तुमचा मंचक हृदयाकाशी टांगेला. कोपराचा पिंजरा आपण टांगतो की नाही, तसा तुमचा मंचक आत हृदयाकाशात टांगलेला आहे. त्याचा जमिनीशी संबंध नाही, आणि जोपर्यंत जमिनीशी संबंध आहे तोपर्यंत झोप नाही आहे. डिस्टर्ब स्लीप आहे, हाफ स्लीप आहे. पूर्ण म्हणजे वरतीच उचललं गेलं पाहिजे, म्हणून जरा वर उचलला गेलेला आहे असा तो वेळ. आता आपण ऐकूया का लगेच? आता ही आरती ऐकूया, आणि नंतर करायचीच वेळ झालेली आहे 9:30ला. आत्ता ऐकायला हरकत नाही. डोळे मिटून बसूया, आणि सगळे शब्द, तुम्हाला जर बघायचं असेल तर हरकत नाही, पण डोळे मिटून अनुभव घेऊया ना. सगळे शब्द स्पष्ट झालेले आहेत शांतपणे.
शांत डोळे बंदच ठेवायचे. श्लोक म्हणायचा आहे आणि शांतीपाठ. आरती आपण नंतर करणारच आहोत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांती. डोळे बंदच. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया. ते हात चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून परमपूज्य श्री गजानन महाराज आणि सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज आणि इतर जे देवदेवता आहेत त्या सर्वांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद महाराज महाराज महाराज.